विद्यार्थ्यांनो, मी आहे वृषाली. मला आशा आहे की तुम्ही चांगलं करत आहात. चला, सत्र सुरू करूया. आमच्या मागील सत्रात तुम्ही अमेरिकन नागरी हक्क चळवळ आणि USSRच्या मानवी हक्क चळवळी आणि आण्विक शस्त्राविरुद्धच्या चळवळींबद्दल जाणून घेतलं. आज आपण आणखी काही महत्त्वाच्या मानवी हक्क आणि पर्यावरण चळवळींचा विचार करू. आजच्या सत्रात आपण द ग्रीन पीस मुवमेंट अँड भोपाल गॅस आपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर विषय पाहू. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. जागतिकीकरण, उपेक्षित लोक आणि पर्यावरणीय चळवळी. युरोपमधील ग्रीन पीस चळवळ. भोपाळ गॅस आपत्ती संबंधित हालचाली. महत्त्वाचे शब्द. जागतिकीकरण. व्यापार आणि तंत्रज्ञानाने जगाला अधिक जोडलेलं आणि परस्परावलंबी बनवलं आहे. याचं वर्णन करण्यासाठी वापरलेला हा शब्द. नुकसान भरपाई. काहीतरी, विशेषतः पैसे, एखाद्याला नुकसान, दुःख किंवा दुखापत ओळखण्यासाठी दिले जाते. मर्जिनलाइज. एखादी व्यक्ती, समूह किंवा संकल्पना क्षुल्लक मानणे किंवा परधीय. नव उदारवाद. मुक्त व्यापार, नियंत्रण मुक्ती, खाजगीकरणाद्वारे जागतिकीकरण आणि सरकारी खर्चात कपात करण्यावर भर देणारे राजकीय आणि आर्थिक तत्वज्ञान. असुरक्षित. शारीरिक किंवा भावनिक रीतीने हल्ला किंवा इजा होण्याची शक्यता समोर येणे. कमी होणं. एखाद्या गोष्टीची संख्या किंवा प्रमाण कमी होणं. बुडणे. पाण्याने पूर्णपणे झाकले जाईपर्यंत बुडणे. विस्थापन. एखादी गोष्ट तिच्या जागेवरून किंवा स्थानावरून हलवण्याची क्रिया. अनियमित. नमुना किंवा हालचालींमध्ये एखादी किंवा नियमित नाही, अप्रत्याशित. संकल्पना नकाशा. जागतिकीकरण, उपेक्षित लोक आणि पर्यावरणीय चळवळ. 1990च्या दशकापासून जागतिकीकरण आणि नव उदारमतवादाचा गरीब आणि वंचितांच्या जीवनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. याचा फटका बसलेल्या लोकांचा मुख्य गट म्हणजे आदिवासी, गरीब शेतकरी, भूमिहीन कामगार, महिला, शहरी गरीब आणि औद्योगिक कामगार. यातील बहुसंख्य गटांना औपचारिक शिक्षण, पुरेसे पोषण आणि आरोग्य सेवा तरतुदींमध्ये प्रवेश नाही, ज्यामुळे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि कायदेशीर किंवा घटनात्मक उपायांसाठी मर्यादित संधी उपलब्ध आहेत. गेल्या काही दशकांमध्ये आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतकरी
खाण महामंडळे आणि धरण प्रकल्पाच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. या कंपन्यांनी दुर्गम ग्रामीण भागात दुर्मिळ संशोधनाचं शोषण केलं आहे, ज्यामुळे शेती आणि आदिवासी लोकांचं विस्थापन, विखुरणारे समुदाय आणि आदिवासी संस्कृती नष्ट करणं. यामुळे उपेक्षित समुदाय हा समाजातील सर्वात असुरक्षित घटक बनला आहे. यासह विकासाच्या अशा प्रक्रियांमुळे नैसर्गिक संसाधनांचा पाया गंभीरपणे धोक्यात आला आहे, ज्यामुळे पर्यावरणीय हालचाली वाढल्या आहेत. या चळवळींनी या विकास शक्तींच्या हिंसक आणि विध्वंसक प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्याबरोबरच उपेक्षित लोकांसाठी लढाही सुरू केला. युरोपमधील ग्रीन पीस चळवळ. ग्रीन पीस चळवळ 1971 मध्ये अलास्काजवळ अमेरिकेच्या पाण्याखालील आण्विक चाचण्यांविरुद्ध सुरू झाली. चाचण्यांचा निषेध करण्यासाठी स्वयंसेवक ग्रीन पीस नावाच्या छोट्या जहाजातून निघाले. सध्या ग्रीन पीस हे एक आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था आहे. तिचं मुख्यालय ॲम्स्टरडॅम येथे आहे आणि ती 40 देशांमध्ये पसरली आहे. गेल्या काही दशकांमध्ये शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे की प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोन थर कमी होत आहे, ज्यामुळे हानिकारक सूर्यकिरण शोषले जातात. यामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होत आहे. ध्रुवीय बर्फाचे तुकडे वितळत आहेत आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे, ज्यामुळे जगभरातील किनारी भागात जमीन बुडत आहे. बांगलादेश, श्रीलंका, मॉरिशस, भारत आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांना, जिथे बरेच लोक समुद्रकिनारी राहतात, त्यांना तीव्र पूर आणि जलमग्न समस्यांना सामोरं जावं लागेल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनियमित पाऊस, पीक अपयश आणि दुष्काळ देखील निर्माण होईल, ज्याचा परिणाम महाद्वीपांमध्ये खोलवर राहणाऱ्यांवर होईल. ज्या देशांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे, अशा देशांवर याचा परिणाम होतो. ग्रीन पीस विविध देशांमधील हवामान बदलाच्या प्रभावांना संबोधित करतं, ज्याचा उद्देश विविधतेमध्ये जीवन जगण्याची पृथ्वीची क्षमता सुनिश्चित करणं आहे. कालांतराने चळवळीने शाश्वत विकासाची कल्पना विकसित केली, म्हणजे विकास जो दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ आहे आणि विकसित आणि अविकसित जगातील सर्व लोकांसाठी देखील चांगला आहे. भोपाळ गॅस आपत्ती संबंधित हालचाली. 1984 मध्ये भोपाळमधील युनियन कार्बाइड कारखान्यातून विषारी वायू गळतीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि सतत त्रास सहन करावा लागला. ही आपत्ती जागतिक स्तरावर सर्वात वाईट औद्योगिक आपत्ती मानली गेली. युनियन कार्बाइडचा कारखाना नंतर अमेरिकेच्या डाऊ कंपनीने विकत घेतला. भोपाळच्या लोकांची मागणी. योग्य वैद्यकीय उपचार. कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी असल्याने
आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित भरपाई. आपत्तीसाठी बहुराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापनावर गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करणं आणि भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी पावले. ज्यात जनतेला काही प्रमाणात यश आलं आहे, परंतु सर्व प्रमुख मागण्या पूर्ण केल्याचा दावा करण्यासाठी त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भोपाळमध्ये वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी त्याचा परिणाम पीडितांना भोगावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भरपाई दिली गेली नाही आणि ती देखील सर्व बाधित लोकांना योग्यरित्या दिली गेली नाही. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला, म्हणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आणि शिक्षा करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. चांगले कायदे असूनही भविष्यात आपत्तींची शक्यता दूर करण्यासाठी योग्य धोरण किंवा निपक्षपाती तपासणी यंत्रणेचा अभाव अजूनही आहे. कंपनीच्या विरोधात निदर्शनं जटिल आहेत, विशेषतः ती USA मध्ये असल्याने. त्यामुळे कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे फॅक्टरी कामगार आणि महिलांसाठी लढण्यासाठी लोकांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा वापर करण्याची गरज आहे. आजही कंपनीच्या विरोधात जागतिक बहिष्कार आणि सामाजिक एकत्रीकरण सुरू आहे. जेव्हा डाऊ कंपनीने लंडनमधील ऑलिम्पिक प्रायोजित केलं तेव्हा जगभरातील लोकांनी विरोध केला आणि जगभरातील अनेक संघटनांनी ऑलिम्पिक संस्था आणि डाऊ यांच्यातील अनैतिक युती निदर्शनास आणून दिली. बाकीच्या हालचालींबद्दल आपण भाग 3 मध्ये बोलणार आहोत.